येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, म्हणविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास, हरी मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, 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 कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, 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 तुका मने संत सेवा, मने संत सेवा, मने संत सेवा, मने संत सेवा, हिची देवा उत्तम, हिची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, 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 जोकार कुमाय. रे ना रे हे रे. येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला पानेरीने मार्ग मडी जीवन घ्या रे कापडी हो सत्यम ज्ञाननंतम नित्यम नाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगमलोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकारम नाकारम भुवनाकारम स्मायानाथम नाथम प्रणमत गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवत्रम खलानिशवादा पनोदार दीक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा 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 संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती मिलोकितोयन समाधी राजा वैराग्यवंतम स्विचारयुक्तम नमा. ज्याला काहीच मिळवायचं नाही तो या मंडपात येतच नाही. प्रत्येकाची वाटचाल कुठेही असो, प्रपंच जीवनाची असो अथवा पारमार्थिक वृत्तीची असो, प्रत्येकाची वाटचाल काहीतरी मिळवण्याकरताच वाटचाल सुरू आहे. प्राप्तस्मरणीय गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायाचे सर्वदर्शनाचार्य, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे की या जीवन मिळालं की या जीवनामध्ये प्रत्येकाची वाटचाल मिळवण्याकरता हे मिळवता 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 देह संपू शकतो, पण मिळवण्याची आसक्ती मात्र संपू शकत नाही. या जगामध्ये असा एकही सापडणार नाही की महाराज आता मिळवता मिळवता जीवन पूर्णत्वास गेलं आणि सर्वच मिळवून झालं, आता मला मिळवायचं काही एक शिल्लक नाही, असा जगाच्या पाठीवर दिसणारच नाही. पण एखादा जर दिसला तर गुरुवर्य बाबा सांगायचे, तुम्ही जर विचारलं की का हो मिळवण्याकरता काही बाकी आहे का, नाही एखाद्याने वरती हात केलं की महाराज आता मिळवण्याकरता काही एक शिल्लक नाही, तर ज्याने वरती हात केला त्याचे दोन उत्तर आहे. ज्याने वरती हात केला एक तर तो पक्का साधू असला पाहिजे, आणि ज्याने वरती हात केला कमीत कमी तो वैतागेला असला पाहिजे. दोनच जण वरती हात करू शकता, एक तर साधू करू शकतो, नाहीतर मग वैतागलेला करू शकतो. पण मानवी जीवन जर मिळालं तर मानवी जीवनामध्ये मिळवता मिळवता मनुष्य संपू शकतो, पण मिळवणं मात्र संपू शकत नाही. आपण काकड्यामध्ये म्हणतो, काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी, केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठवू, हाची घडोघडी चित्ता येतो आठवू. काय जन्माये मोनिया केली म्या जोडी, केली म्या जोडी, हाती घडोघडी चिंता येतो आठवू, हाती घडोघडी चिंता येतो आठवू. काय जन्माये मोनिया केली म्या जोडी,
सकाळी जागा झाला की झोपेपर्यंत रोज रात्री विचार करतो, काय जन्मा येऊन या केली म्या जोडी. जोडी म्हणजे मी काय मिळवलं. प्रत्येकाची वाटचाल मिळवण्याकरता आहे. महाराज म्हणतात मानवी जीवनामध्ये जर तुम्ही काहीतरी मिळवण्याकरता वाटचाल करत असाल तर ऐका, तुम्ही किती प्रवास अन्य ठिकाणी करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळेल की नाही सांगता येत नाही. आणि पुन्हा ऐका, एखाद्या ठिकाणी जर मिळालं तर मिळालेलं टिकेल की नाही सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात तुम्हाला आज मी एक ठिकाण दर्शवतो की त्या ठिकाणी तुम्ही गेले म्हणजे तुम्हाला मिळेल सुद्धा आणि मिळालेलं टिकेल सुद्धा. कोणतं ठिकाण आहे महाराज? गोड सांगितलं. येतो एक संता ठाई. ठाई म्हणजे ठिकाणी. संतांच्या ठिकाणी जर गेले तर महाराज तुमच्या जीवनामध्ये अमूल्य परमोच्च लाभ तुमच्या जीवनात मिळेल. पण या अभंगाची सुरुवात फार गोड आहे. हे तो एक शब्द फार महत्वाचा आहे. महाराज म्हणता एका ठिकाणी लाभ मिळेल म्हणजे बाकीचे ठिकाण आहे. तुम्हाला कळण्याकरता सोपं सांगतो. महाराजांची भाषा आहे की एका ठिकाणी लाभ मिळेल म्हणजे बाकीचे ठिकाण आहे. जसं सोपं सांगतो, मला त्या जळगावला जायचं आहे. कोणत्या जळगावला? तुमच्या मनक्यात गॅप आहे का? एक तर असं करत जा, नाही तर असं करत जा. बोलत जा. जळगाव आहे का? जळगाव आपल्या नकाशात आहे ना? मला वाटतं जवळच आहे जळगाव बाबा, आहे ना? जळगाव आहे. एक हे जळगाव नाही, एक ते जळगाव आहे. मला त्या जळगावला जायचं म्हणजे जळगाव बरेच आहे. सोपं करून सांगतो अजून, मला त्या निंभोऱ्याला जायचं आहे म्हणजे निंभोरे बरेच. निंभोरा स्टेशन आहे, केकत निंभोरा आहे, जुगू निंभोरा आहे, चोर निंभोरा आहे. अजून आहे का तुमच्याकडे कोणतं? आहे ना? म्हणजे निंभोरे बरेच आहे. मला सांगायचं कोणतं आहे? जसं महाराज म्हणताय हे तो एक संता ठाई. एका ठिकाणी लाभ मिळेल म्हणजे बाकीचे ठिकाण आहेच. मग मानवी जीवन जर मिळालं महाराज तर मानवी जीवनामध्ये लाभ कुठं मिळतो? संतांचं ठिकाण तुम्ही दर्शवताय पण प्रयत्न कुठं आहेत? ऐका, मानवी जीवन जर मनुष्याला मिळालं तर मनुष्य मानवी जीवनामध्ये लाभ मिळवण्याकरता 4 ठिकाणी प्रयत्न करतो. जीव जीवाजवळ जातो 1, जीव संसाराकडे जातो 2, जीव देवाकडे जातो नंबर 3 आणि जीव साधूकडे जातो नंबर 4. लाभ मिळवण्याकरता जीव 4 संगती करतो. जीव जीवाची संगती करतो, जीव संसाराची संगती करतो, जीव देवाची संगती करतो आणि जीव साधूची संगती करतो. पण कल्पना करा, आतापर्यंत जीवाने केलेली जीवाची संगती, आतापर्यंत एका जीवाने दुसऱ्या जीवाला लाभ दिला का? दिला तर कोरोना दिला. आपण कोरोनामध्ये म्हणायचो माणसाला लांबच थांब तुझा हात मा, जवळ येऊ नको. म्हणजे जीवाने जीवाला दिला तर लाभ नाही, हानीच दिली. कल्पना करा, सोपं सांगतो तुम्हाला. कल्पना करा, महाशिवरात्री जर आषाढी एकादशीच्या घरी जेवण करायला गेली, जाईल ना? नेमकं मग कळते की नाही तुम्हाला? नाही जाणार की नाही? मग बोलत जा, मला जमत नाही तसं. कसं आहे, मला माझी भाषा कळते ना तुम्हाला? हां वा, तेच. नाही तर माणसानं कुठून आणला हा बुवा. तसं काही नाही ना. आता आमच्याकडे ते गुरुवरे वक्ते बाबा सांगायचे. मी चातुर्मासाला बाबाकडे होतो 2015, 16, 17, 18 4 वर्ष बाबाकडे होतो. ते गुरुवरे वक्ते बाबा सांगायचे, ते कानडीने केला मराठा भ्रतार, त्याच्यावर उत्तर द्यायचे. काही आपली भाषा बदलत नाही. आता आपल्याकडे कसं आहे, थोड्या किलोमीटरनंतर भाषा बदलत असते, कोसाकोसानंतर भाषा बदलते. आता आमची थोडी वेगळी, तुमची थोडी वेगळी. पण माझं कळते ना तुम्हाला? नाही आता असं एक समोर इंग्रजी बाई चालली होती. कोणती बाई चालली होती? चालल्या का ताई? समोर कोणती बाई होती? बोलत चला. समोर इंग्रजी बाई होती, पाठीमागे मराठी बाई होती. समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी, समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी. आणि डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा बगीचा होता. कशाचा बगीचा होता? सूर्यफुलाचा. त्या इंग्रजी बाईनं सूर्यफुलाच्या बगीच्याकडे पाहिलं, मोठ्या नावात दिला, वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे हे तर कोणतं फुल आहे? हे सूर्यफुल आहे. पण हे बाई कोणतंच फुल म्हणते. त्या इंग्रजी बाईला तुम्हाला फारच आवडला न राहता तिने पुन्हा आवाज दिला, वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे ओ घुबड, सूर्यफुल आहे म्हणे ते. म्हणजे तिचं हिला कळत नव्हतं आणि हिचं माझं कळते ना तुम्हाला? चाल देणं 12 वाजे लोक, 12 लोक, एक जीव घ्या ना आमचा. फक्त काही विचारलं की तुम्ही जरा प्रतिसाद देत चला. विठ्ठला विठ्ठला. मानवी जीवनामध्ये जर जीव जीवाकडे गेला लाभ मिळवण्याकरता तर त्याला जीव मिळत नाही, लाभ मिळत नाही. का मिळत नाही? कल्पना करा, आषाढी एकादशी जर महाशिवरात्रीच्या घरी जेवण करण्याकरता गेली तर कोणी कोणाला तृप्त करू शकणार नाही, कारण दोघांनाही काय आहे? उपवास आहे. तसा जीव जीवाकडे गेला की जीव जीवाकडे गेल्यानंतर लाभ मिळत नाही, मिळालं तर हानी मिळते. महाराज नंबर 1 जीवाकडे मिळत नाही. नंबर 2
महाराज आम्ही जर संसाराकडे गेलो लाभाची अपेक्षा करण्याकरता तर अरे गेलो नाही, आम्ही संसाराकडून लाभाकडे अपेक्षा करतोच आहे. रात्रंदिवस आम्ही संसाराकडून लाभ मिळवण्याकरता प्रयत्न करतोय. पण आपलं जीवन जरी संपलं तरी लाभाकडून अपेक्षा मिळत नाही. संसारातलं सुख कसं आहे का, संसारातलं सुख आपल्याला दिसते पण मिळत नाही. दिसते संसारातलं सुख की हे चाललं संसारातलं सुख. गुरुवारे बाबा असं उदाहरण द्यायचे, 2 गाळव होते. ऐका, 2 गाळव होते आणि गाळव असताना सावरगाव सारखं मोठं गाव त्यांच्या ताब्यात. 2च गाळव. तुमच्याकडे उखरडा म्हणता की काय म्हणता, उखरडा गाई उखरडाच ना. 2 गाळव आणि गावातले पुरे उखरडे त्यांचे. कसे तयार झाले असतील ते, गावातले पुरे उखरडे त्यांचे. या उखरड्यावरून त्या उखरड्यावर, या उखरड्यावरून त्या उखरड्यावर. 2च गाळव होते. दोघंचे दोघं इतक्या तयार झाले होते, फक्त फुट्याचे राहिले ते आता. एवढे भरगच्च तयार झालेले. आणि भरगच्च तयार झाल्यानंतर ऐका, संसारातलं सुख आपल्याला दिसते पण मिळत नाही. थोडा बेस टाका मामुली. दिसते पण मिळत नाही असं म्हणतात. त्या दोघंच्या दोघं गाळव गावामध्ये फिरायचे. फिरता फिरता एके दिवशी एक सर्कस गावामध्ये आली. ऐका, सर्कस गावामध्ये आली आणि त्या सर्कसमधल्या माणसांना एक गाळव पाहिजे होते. हे किती होते, 2. त्यांना किती पाहिजे होतं, 1च. त्या दोघांनी विचारमनिमय केला, कोण जायचं कोण जायनं. ते जवळचे मित्र होते. त्या दोघांनी ठराव प्रस्ताव केला की तू लहान आहे, तुझा. तो लहाना जो होता तो त्या सर्कसमध्ये गेला. लहाना सर्कसमध्ये गेला. 2-3 वर्ष सर्कसमध्ये राहिला. आणि 2-3 वर्ष सर्कसमध्ये राहिल्यानंतर 2-3 वर्षाने तो पुन्हा सर्कस घेऊन ते सर्वचे सर्व गाडी सावरगावमध्ये आली. हा जो सर्कसच्या दुकानात गेला होता, आता ह्या कसा झाला, इकडे एक गाव आणि हा एकटा राहिला. हा अजून तयार पडला. पण तो कुठे गेला, एक सर्कसमध्ये. जो सर्कसमध्ये गेला होता तो 2-3 वर्षानंतर आला. तो जेव्हा गाडीतून उतरला, इकून तयार पडून गेला होता, तिकून कुत्र्यासारखा होऊन आला. फक्त मरायचा शिल्लक राहिला होता. इतका कुपोषित झाला. हा उतरला. दोघांची रामराम शामशाम झाली आणि दोघांनी एकामेकीला विचारलं, का रे गाड्या कसं आहे तुझं. म्हणे पाय बा आता माझ्याकडे पाहून असं आहे म्हणे माझं. पण तू झाला कसा, अगोदर गेला होता तेव्हा किती तंदुरुस्त होता. तुझा मालक तुला खायला देत नाही का. तो म्हणे माझा मालक खरंच खायला देत नाही. मग तुझा मालक जर तुला खायला देत नाही तर देणं सोडून सर्गस पुन्हा ये. मी इमानदार मित्र आहे, पुन्हा सावरगाव आहेस, बरेच उखरडे आहे, आपण उखरड्यावर फिरू, सोडून दे. तो म्हणे मी ना सोडली असती रे सर्गस. मग काय झालं, काय नाही म्हणे, मी सोडत नाही. ज्या पाठीमागे कारण असं आहे की आमच्या सर्कसच्या मार्काची एक पोरगी म्हणे, ते दोरीहून चालते म्हणे. ते सर्कसमध्ये दोरीहून चालता ना, ते दोरीहून चालते म्हणे. मग ते दोरीहून चालते. आम्ही रोज प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस करत असताना आमच्या सर्कसचा मालक तिला रोज म्हणतो, ए गंगे, तू जर खाली पडली ना, तू लग्न या गाढवासोबत लावून दे. काय म्हणते, तू जर खाली पडली तर लग्न. हा म्हणे ते अजून बी पडत नाही बे. आता मला सांगा, ते गाढव ते कधी पडीन ते पोरगी खाले, ते पळत नाही तर लग्न होत नाही. हे कशाला सांगतोय मी, मनानं गाढवाचं. विठ्ठल विठ्ठल. संसारातलं सुख तसंच आहे. संसारातलं सुख आपल्याला दिसते पण मिळत नाही. तुकोबारांची वाणी अशी आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अज्ञानाई केला, क्षण एक सले संत केली बहुत परनिंदा, नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार तू कुटुंबाचा. तुकोबराय सारखा महात्मा बोलतो, मी संसाराकडून लाभाची अपेक्षा केली पण मला लाभ मिळाला नाही. भगवान परमात्म्याने हात दिले होते, भगवान परमात्म्याने पाय दिले होते, पण नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाडीला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान पूजा, अवलोकन मूर्तीचे. तुकोबारायच्या संसाराबद्दल प्रमाण काय आहे का. तुकोबाराय बोलतात, या जगात माझा कोणी शत्रू नाही, या जगात कोणी माझा मित्र नाही, पण केवळ मी संसाराची संगती केली, माझ्या जीवनात परिणाम असा झाला. आपल्या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. आपण
संसाराकडून जर लाभाची अपेक्षा केली तर महाराजांचे प्रमाण असे आहे की संसार आपल्याला लाभ देत नाही. मग कल्पना करा, ज्या तुकोबरायांना संसार लाभ देत नाही तुम्हाला मला देईल तरी कुठून. गुरुरे वक्ते बाबा सांगायचे, संसार हा इंद्राचा असो की उंदराचा असो कधीच पूर्ण होत नाही, आणि जो पूर्ण होत नाही त्याचंच नाव संसार आहे. मग कळालं महाराज, जर जीव जीवाकडे गेलो तर जीव देत नाही, जीवाकडे नाहीच मिळत नाही. नंबर 2, संसाराकडे जर गेला तर हा संसार देत नाही, खोटा आहे म्हणून भेटत नाही. मग महाराज आम्ही जर देवाकडे गेलो तर महाराज म्हणतात संसार खोटा आहे पण देव खरा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग जर देव खरा आहे महाराज तर आम्हाला सांगा ना, मानवी जीवनामध्ये लाभ मिळवण्याकरता जर आम्ही देवाकडे गेलो तर लाभ भेटतो का? तुकोबाराय बोलतात, तुम्ही जर देवाकडे गेलात तर देवाकडे लाभ भेटतो, पण देवाचं ठरलेलं आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी. मग आपण जर दुर्जनाच्या यादीत असलो तर मेलो की नाही? कोणाच्या यादीत पाहिजे? अरे सज्जनाच्या यादीत असाल तर लाभ भेटतो. आणि देवाचं कसं सांगा ऐका, गीता माऊली असं सांगते, ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. देव देतो पण कसं देतो सांगा, देव अगोदर घेतो आणि जसं तुम्ही दिलाय की नाही, जसं घेतो तसंच देतो. सोपं करून सांगतो तुम्हाला. एका आजीबाईच्या दारी पपयाचं झाड होतं, ऐका, आजीबाईच्या दारी पपयाचं झाड होतं. 5-6 मुलं यायचे आणि रोज त्या पपयाला दगड मारायची, रोज पपया पाडण्याचा प्रयत्न करायची. आता मुलांचं कसं असते, मुलांनी एक नान धरला की धरला. आमच्याकडे कशा आता सुट्ट्या लागल्या पोरांना की एका पोरांचं टायर फिरवलं गावामध्ये. टायर फिरवता की नाही तुमच्याकडे? पोरं फिरवता? सारखंच आहे मग आपलं. आमच्याकडे मेल्यावर जाळता, तुमच्याकडे एखाद्या पोरांचं टायर काढलं तर पुऱ्या गावामध्ये टायर होता की नाही? आमच्याकडे कसं, एखाद्या पोरानं टायर फिरवलं की बाकीचे पोरं दीपक महाराज त्याच्या बापाला सांगता, तू चांगल्या गाडीचं टायर काढ पण मला टायर दे. हां, त्याला टायर पाहिजे. एका पोरानं टायर फिरवलं की पुऱ्या गावात टायर होता. आता मकर संक्रांतीला समजा एखाद्या पोरानं पतंग धाब्यावर फिरवला, पुऱ्या धाब्यावर पतंग होता की नाही? तसं 5-6 पोरांनी एकच नान धरला, संध्याकाळ टरबूज हे पपई पाड नाही म्हणत आपल्याला. पण ज्या आजीबाईच्या दारी पपई होतं, हे मुलं दगड मारण्याकरता आले की आजीबाई बाहेरचे, जा घरी, ते पपई मान नातवाचं आहे, पाडू देत नव्हती, हाकलून लायची. ते पपई भरगतचं पिकलं खूप. याच्यापेक्षा पिकू शकत नाही ते पपई. आता किती पिकलं मा तोंडाकडे पान समजून जा तुम्ही. आता मी सांगू शकत नाही त्यापेक्षा, अजून काय सांगू. भरगतचं पिकलं ते बापा इतकं पिकलं की याच्यापेक्षा पपई पिकूच शकत नाही. समजलं ना तुम्हाला आता? हां, भरगतचं पिकलं. आता किती दिवस थांबीन ते पपई तिथं पिकलेलं. ते पिकलेलं पपई वादळ आलं आणि वादळ आल्यामुळे भरगतचं पिकलेलं आहे ते, आणि ते पिकलेलं पपई वरतून खाली पडलं. कसं झालं असेल ते? हां, कसं तुम्ही काय तोंड गेलं ते? आता अगोदर मी नाही केलं तर बरं वाटलं की तुम्हाला. आता नंतर तुम्ही जसे तोंड गेले तसंच झालं ते पपई. पुरं खक्का खैया मैया. हां, पुरं घेंगा झाला त्याचा घेंगा. ते पपई खाली पडलं ऐका. ते पपई खाली पडलं आणि त्या म्हातारीने घेतलं. ते म्हातारी म्हणे आता हे खायाजोगतं नाही झालं ना, हे गेलं म्हणे, संपलं. मग त्या आजीबाईने ते पपई घेतलं आणि त्या आजीबाई सरळ गेली हनुमंताच्या पारावर आणि हनुमंताला म्हणे, हनुमंता घे पपई घे म्हणे, हे पपई घे आणि मला एक नातू होऊ दे. हनुमान म्हणे ठेव पपई. हनुमंतानं पपई तर घेतलं पण नातू बी दिला पुरा पपयासारखाच. त्याला उभी राहता नाही आणि चालता बी नाही. देवाचं तसंच आहे, देव जसं घेतो ना तसंच देतो आणि देवावरती विश्वास ठेवण्याचंही काम नाही. काय यादी आहे का? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार,
झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. महाराज या देवाकडे जर गेलं तर लाभ मिळेल की नाही सांगता येत नाही. काय यादीच तशी आहे. याच्याकडे जो मागायला गेला त्याला देत नाही. पुण्यवंत पाताळ लोकी निघाला. बळीराजा सारख्या महात्म्याला पाताळात घातलं आणि स्वतःचा मित्र होता सुदामदेव दारिद्री, त्या सुदामदेवाला दारिद्री तो भाग्यवंत केला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सावळ्याचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. महाराज आम्हाला संसाराकडून मिळत नाही, पण देवाकडे जर गेलो तर देवाकडेही मिळत नाही. का? कारण देवाचं ठरलेलं आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी. मग महाराज आम्हाला लाभच मिळणार नाही का? महाराज म्हणता मग तुम्हाला जर लाभच पाहिजे तर ऐका, तुम्ही जीवाकडे जाऊ नका, तुम्ही संसाराकडे जाऊ नका, तुम्ही देवाकडेही जाऊ नका. मी ठिकाण सांगतो. महाराज कुठे मिळेल? संतांकडे. महाराज संतांकडे गेले की लाभ मिळेल का? महाराज म्हणतात तुम्ही जर संतांकडे गेले, ऐका लक्ष द्या, संतांकडे गेलात आणि मस्तक जर संतांच्या चरणावरती ठेवलं तर लाभ भेटेल की नाही बाजूला सोडा, तेने भेटे देव आप्या. म्हणून या संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आप्या. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय कुठं आहे संत सांगा ना, आम्ही संतांकडे जातो त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, आम्हाला देवाची प्राप्ती होईल. तुकोबाराय बोलतात तुम्ही जर संतांकडे गेलात त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला तर देवाची प्राप्ती होते खरं आहे, पण हे मस्तक ठेवल्यानंतर तुम्हाला देव भेटतो खरं आहे, पण हे मस्तक ठेवण्याकरता संत भेटताल की नाही प्रश्नचिन्ह आहे. चंद्र अमृत सुके से उवेल असता जाता रवी धरवेल, बाय हेडा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा बहु अवघडा हे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. मग महाराज गुरुरे बाबा सांगायचे जर आपण संतांच्या संगतीने जायला निघालो तर प्रामुख्याने जीवनामध्ये 3 संगत्या पडतात ऐका. एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती, एक आहे सतसंगती. कुसंगती टाळावी लागते, विसंगती घडत असते, सतसंगती मात्र करावी लागते, पर्याय नाही. विठ्ठला विठ्ठला. कशाला म्हणायची कुसंगती? ऐका, तुम्ही सर्वांनी हिरा बघितलाय का? हिरा तोंड नका पाडू, ओरिजिनल नाही. मोबाईलवर पाहिला ना हिरा कोण्या कलरचा असतो? पांढऱ्या. बरोबर आहे दिदीवर टाळी वाजवा तिच्या करता कीर्तना बा नाही लाजू नको ताई. बरोबर आहे, बरोबर सांगते का बंदे? तुम्हाला बाकीच्या पट्टे आहे हां बाबा, एकमत आहे तुमच्या गावात. म्हणजे कोणी उभा राहिला शिवाजी दादा तरी निवडून येऊ शकतो तुमच्या गावात. आमच्या गावात असं नाही आहे. आमच्या गावात जर सांगलं एकानं की मी विचारलं होतं का हिऱ्या कोणाकडचा असतो? एक म्हणे पांढऱ्या. त्याच्या शेजारी जो बसेल होता म्हणे हा तर लबाळ आहे म्हणे आपल्या गावातला. म्हटलं मग तू सांग. तो म्हणे पांढरा नाही सफेद. म्हटलं बारा बापा सफेदच्या दोघीचं जाऊ दिलं. तिसरा बसेल होता इंग्लिश मिडियम कुलचा. तो म्हणे महाराज हिरा तो व्हाईट राहतो म्हणे. त्याचं तिघीचं जाऊ द्या, त्याच्यापेक्षा नगद नंदी होता एक मागून आला. तो म्हणे महाराज हे तिघीला बाळ आहे. मग म्हटलं तू सांग. म्हणे हिरा तो उजा राहतो उजा. तुमच्याकडे कांदा ढवळा का? हां ढवळा बैल म्हण नंदीवर राजा. हां पण ऐका पांढरा, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. जो हिरा असतो की नाही, कुसंगती कशाला म्हणतात? जो ओरिजिनल हिरा असतो तो हिरा घ्या तुम्ही, आणि तो हिरा घेतल्यानंतर लोहाराकडे जा. लोहाराकडे जमिनीमध्ये आयरन असते गाडलेली. तो हिरा त्या आयरणीवरती ठेवा. हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होई चुरा. तो हिरा लोहाराकडच्या आयरणीवरती ठेवा आणि वरतून हातोडीचा नाही घनाचा टोला मारा. आणि घन मारण्याकरता बी अगरबत्ती छाप पोरगा नाही, पहिलवान नितीन महाराज वाघोळा एकदम पहिलवान. पाहिला की नाही तुम्ही ना? हां पंकज महाराज भानगुरा एकदम ताकदवान माणसाच्या हाती द्या तो घन, आणि त्याला म्हणा मार. उमेश महाराज दसरथ अशा चांगल्या ताकदवान माणसाचो तो घन द्या त्यांच्याकडे, त्यांना मारायला लावा तरी तो हिरा फुटत नाही. एक तो हिरा त्या आयरनमध्ये जातो, नाहीतर घनात तरी जातो.
पण हिरा जर फुटला, फुटत तर नाही पण समजा हिरा फुटला, ते याचं एकच उत्तर आहे, सांग का, तुमच्या सासरवाडीने तुम्हाला फसवलं. ओरिजिनल हिरा फुटत नाही, नकली त्याला समजायचं. पण एवढा मौल्यवान असणारा हिरा जो घनाने फुटत नाही, पहिलवानाकडून फुटत नाही, महाराजांचे प्रमाण आहे का, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, फुटत नाही. महाराजांचे वचन असे, तोच हिरा जर मातीच्या ढेकुणाच्या संगतीत आला तर महाराजांची भाषा आहे तो भंगतो. याला म्हणायची कुसंगती. राजहंसाने कधी कावळ्याची संगत करू नये. आपले सांगाती तपासा, तू माझा सांगाती फक्त सिरियल पाहायचे नसते. कबीर महाराजांचे असे वचन आहे, संगत कर बळे की, ऐका, संगत कर बळे की तो बळत बळत जाय, और संगत कर नीचे की तो फिर फिर धोका खाय. मी आल्याला एक जिवंत मित्रत्वाचं नातं बघितलं इथं शिवाजी दादाच्या घरात. हा मंडप ज्यांचा उभारलाय की नाही, एवढा मंडप, काय नाव ते दादाचं, राहुल दादा. दरवर्षी सप्ताह करता परमार्थिक वृत्तीचा एखादा मित्र असू द्या. मी नेहमी सांगतो 50 मित्र आहे समजा आपल्याला, त्या 50 मधले 49 असू द्या पिक्चर टाकीमध्ये पिक्चर पाहायला नेणार आहे, 50 मधले 49 असू द्या. पण मला असं वाटते त्या 50 मधला एक तरी मित्र असू द्या मुक्ताबाईच्या वारीला नेणारा, गजानन महाराजच्या वारीला नेणारा. एक जरी असला तरी फार झालं. हजारो मित्र नसले तरी चालतात. मी रोज सांगतोय, एका दिवसामध्ये 5 फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये एवढी ताकद आहे. एका दिवसामध्ये 5000 मित्र कमवण्याची ताकद फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये एका दिवसात. पण जन्मापासून तर मरेपर्यंत एकच मित्र टिकवण्याची ताकद तुमच्या माझ्या संस्कृतीत आहे. म्हणून एक टिकवा आपण चांगला. कुसंगतीमध्ये मार्ग वाईट घडू नका. महाराज म्हणता कुसंगती आहे. नंबर 2 विसंगती. कशाला म्हणायची विसंगती? विसंगती आपल्या बोलण्यातून कळत असते. आपण बोलतो कसं, वागतो कसं, चालतो कसं, आपण कोणाच्या संगतीत आहे आपलं त्याच्यानं वागणं करते. याच्याकरता माऊलींनी व्यर्थ बोवी खर्च केली. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गुरुरे रामबूबाबाराव तसं म्हणतात. ऐका, तरुण मंडळी, कीर्तनाला फार महत्त्वाचं वाक्य आहे. तरुण मुली आहे तुम्ही, ऐका. गुरुरे बाबा असं सांगतात, जे मनुष्य जास्त बोलतात, ऐका, जे मनुष्य जास्त बोलतात त्यांचे शत्रूही जास्त असतात, जे मनुष्य कमी बोलतात त्यांचे शत्रूही कमी असतात. ऐकायला फार सोपं वाक्य आहे, पण तुमचं जीवन बदलू शकते एवढं वाक्य महत्त्वाचं आहे. माणसाने जास्त बोलू नये, कमी बोलावं, गोड बोलावं, वेचिते वचन किंवा तुका म्हणे, ऐका, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. वा वा, टाळी वाजवा एकदार गोड. वा, मधुरावाणी इति कदम माऊली वाच. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. माणसाने कमी बोलावं, गोड बोलावं. शास्त्र असं सांगते, 2 जण बोलत असले तिसऱ्यानं बोललं पाहिजे का? माना हलवा मोकळ्या मोकळ्या. 2 जण बोलताय, तिसऱ्याचं काम आहे का? एका ठिकाणी भांडण सुरू होतं. एक म्हणे मी ती 32 दात पण टाकीन, दुसरा म्हणे मी ती 64 दात पण टाकीन. आता खरंच सांगा, तिसऱ्याचं काम होतं का अजिबू? तिसरा आला म्हणे का, हो हे म्हणता 32 दात पण टाकीन मान्य, पण तुम्ही म्हणता 64 दात पण टाकीन, दात तर 32च. हा म्हणे तू हे धरले तिच्यात. तिसऱ्याचे कशाला आला बोलेले, पण नको त्या ठिकाणी लोक बोलतात. पण कमी बोला, गोड बोला. ऐका, ऐसी वाणी बोलिये मन का पान खोय, ऐसी वाणी बोलिये मन का पान खोय, और नको शीतल करे आपै शीतल होय, कबीरा आपै शीतल होय. गोड बोलावं, इतकं गोड बोलावं, इतकं गोड बोलावं की बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्याने जगाचा मालक नसला पाहिजे, आपल्या बोलण्याने शेजारचा हालत नाही. काय करता आपल्या बोलायला?
कावळाही बोलतो कुकिडाही बोलते. इमानदारीने सांगा, तुम्हाला कावळ्याचं बोलणं आवडते का कुकिड्याचं? कोणाचं आवडते सांगा ना, काय मी मेल्यावर सांग. कोणाचं आवडते? तिनं पैसे दिले का तुम्हाला गाणं ऐकण्याचे? पण तुम्हाला कोकिड्याचं बोलणं आवडते, याचं कारण आहे. कबीर महाराज उत्तर देत आहे का? कागा किसका धन रे, कागा म्हणजे कावळा. कागा किसका धन रे, कोयल किसको दे. कागा किसका धन रे, कोयल किसको दे. मीठी बोली बोल के जग अपना कर ले, कबीरा जग अपना कर ले. म्हणून घ्या नाही, माणसाने कमी बोलावं, गोड बोलावं. आम्ही आळंदीला होतो. आळंदीला आमच्या बाजूला एक वाणीबाई राहायच्या. ते वाणीबाई दिवसातून 3 टाईम भांडण करे. सकाळी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण. दुसऱ्याशी नाही, तिच्याच नवऱ्याशी 3 टाईम भांडण. तिनं भांडण केलं की हा माणूस उभून आमच्याकडे यायचा. तिचा नवरा आमच्याकडे आला की म्हणे, का हो बा, हे फारच त्रास देते. मग आमचे जे गुरुजी होते ते सांगत, तुम्ही लवकर निर्णय घेऊन टाका. फक्त एवढा शब्द सांगला, निर्णय घेऊन टाका. ते गेले घरी. आणि 7 वाजता त्या बाईनं पुन्हा भांडणी सुरुवात केल्या. जशी भांडण सुरुवात केली तसं या माणसानं 7 वाजता फारकत दिली रात्री. फारकत करते ना तुम्हाला? फारकत दिली. पण ते बाई एवढी हुशार, त्या बाईनं 15 दिवसांच्या शेजारच्याशी लग्न केलं, पण भांड्याला त्याच्याशीच गेली. ते म्हणे, तू नाही तर तुझ्या शेजारी पण मी भांडीन, तर तू याशीच भांडीन. मोकळे हसत जा जरा. तर काही काही लोक कीर्तनात बी मोकळे हसत नाही, फक्त एकदम सिरियस. समजा जर नवीन कीर्तनकार असतात, पाहून जाईन की नाही तो बाबा, एकदम मोकळा असायचं. काही काही लोकांना कीर्तनातला विनोद समजत नाही, ते रस्त्याने जाताना असता. महाराजने विनोद सांगितला बरं, त्याच्यापेक्षा कठीण आहे महेश बुवा. काही काही रात्री खाटोर 12 वाजता झोपल्यावर असता. महाराजने विनोद, अर्थ का विनोदच होता की विनोदचा बाप होता? तुम्हाला समजला इथं पाहिजे ना. ऐका, फार गोड आहे. जर मनुष्य देह आपल्याला मिळाला असेल तर मनुष्य देह आपण बोलताना, मी तर या मताचा मनुष्य आहे, आपण जर गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असो, ऐका फार महत्त्वाचं आहे, आपण जर गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असो तर मला असं वाटते आपलं जीवन कधी सफल आहे. आपल्या गावातल्या प्रत्येक तरुणाला 2 मिनटं आपल्याजवळ बसावं असं वाटलं पाहिजे, त्याला म्हणावं जीवन. 2 मिनटं आपल्याजवळ चला, ते बसले आपल्या गावातले पाटील बसले, चला त्यांच्याकडे जाऊ, त्यांचं बोलणं फार गोड आहे, त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपलं जीवन सुधरून जाईल. प्रत्येक तरुणाला 2 मिनटं वाटलं पाहिजे. आपण जर वट्यावर बसले असले तर पोरं म्हणतात, तो बसलाय रे भाऊ वट्यावर, इकून चला. आपल्याला पाहून जर लोक जर गल्ल्या बदलत आहे की नाही, जायची वेळ झाली आपली आता. तुम्ही नाही का? अरे काय मी सांगतो ना तुम्हाला, या मंडपात असा कोण आहे की त्याला तोंड नाही? शेजारी पाजारी पहा बरं, आहे ना प्रत्येकाला तोंड. अरे या मंडपात असा एकही नाही की त्याला तोंड नाही, पण माफी मागून बोलतो. तुमच्या तोंडाला किंमत नाही, तुमच्या तोंडात काय आहे याला फार किंमत आहे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. वरती वरती सर्वजण पुरुष मंडळी, माता माऊली, वा वा सुंदर. काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. म्हणून मानवी जीवन जर मिळालं असेल तर विसंगतीत वागू नका. आपलं बोलणं गोड ठेवा. नंबर 2 विसंगती, आणि नंबर 3 महाराज सांगतात सतसंगती. कशाला म्हणतात महाराज सतसंगती? आधी तर तुम्हाला संतांची भेट होत नाही, पण महाराज ऐका, तुकोबाराज सर्व साधकांना सांगतात, जो लाभ तुम्हाला जीवाकडे नाही, जो लाभ तुम्हाला संसाराकडे नाही, जो लाभ तुम्हाला देवाकडे नाही, तो लाभ तुम्हाला, ऐका मी सांगतो, त्या ठिकाणी भेटेल. कोणाच्या? संतांच्या. पण आधी तुम्हाला संत भेटले पाहिजे. संत जर भेटले तर पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, पूर्वजन्मी सुकृत केली थोर, ती मी आज फळाशी आली, परमानंदू आजी मानसी. भेटी झाली या संतांची. पण संतांची जर भेट झाली तर महाराज म्हणतात, धन्य काळ संत भेटी. तुमच्या जीवनामध्ये जर संतांची भेट झाली, मग महाराज आम्हाला तिथं लाभ मिळेल का? महाराज म्हणतात, तुम्ही संतांकडे गेले की 100% लाभ मिळेल. मग कोणता लाभ मिळेल सांगा ना? महाराज म्हणतात, संतांकडे जर तुम्ही गेलात निरहंकारपणाने हा माता संतांच्या चरणावर ठेवला, लाभ भेटतो. कोणता लाभ भेटतो? महाराज म्हणतात, कोणता भेटतो ते सांगत नाही, पण जो कोणता भेटतो
तो उत्तम प्रकाराचा असतो. अभंगाचं प्रथम चरण. येतो सैता ठाई सुंदर. येतो सैता ठाई येतो सैता ठाई येतो संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणतात लाभ मिळवण्याकरता तुम्ही अन्य ठिकाणी जर प्रवास केला, तुम्ही जीवाकडे गेला मिळत नाही. प्रपंच खोटा आहे, लटिका व्यवहार सर्वा संसार तिथं तुम्हाला मिळत नाही. पण तुम्ही जर देवाकडे गेला तर देवाचं ठरलेलं आहे, तो देव तुम्हाला देईल की नाही सांगता येत नाही. पण एक ठिकाण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दुर्जनाच्या जरी यादीत असले तरी तुम्ही जर संतांकडे गेला तर तुमच्या जीवनात तुम्हाला लाभ मिळेल. पण एक शब्द फार महत्त्वाचा या भंगात, हे तो एक हा एक शब्द महत्त्वाचा आहे. अन्य ठिकाणी जाऊन नाही, एका ठिकाणी. जसं सुख पाहिजे असेल तर सुखाची व्याख्या सांगितली संत प्रमाणामध्ये, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. जर सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक, आणि जर लाभ पाहिजे असेल तर मग हे तो एक संताट आहे. हा गोड संगती, हे तो एक संताट आहे. अनेक ठिकाणी नाही, निष्ठा असेल तर लाभ मिळतो. आणि वार आला की देव बदलता आपण. हां, वार आल्यानंतर देव बदलत असाल तर मग तुम्हाला लाभ नाही. बरं झालं 7च वार आहे, ना तर मारामारा झाल्या असते की नाही, वारावा राजा. हां, पण निष्ठा लागते. निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा जर असेल तर लाभ आहे असं म्हणतात नरहरी सोनार महाराज. भोले शंकराची मूर्ती दिसल्याशिवाय पाया पडायचे. भोले शंकराची मूर्ती सोडून दुसऱ्याच्या पायास पडले नाही. भोले शंकराच्याच पिंडीच्या पाया नरहरी सोनार महाराज. दुसरं सांगतो जिवंत उदाहरण, एकदा रामदास स्वामी पंढरपूरला गेले आहे का? रामदास स्वामी पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरात ज्या वेळेला गेले, तुम्ही आजही जा, आजही जर गेले तर जळोजी मळोजी महाराज यांनी बांधलेला सभामंडप आहे. त्या सभामंडपामध्ये चौघबाजूने भिंतीवरती अभंग लिहिलेले आहे. ज्यावेळेला रामदास स्वामी पहिल्यांदा पंढरपूरला गेले त्यावेळेला पांडुरंगाच्या समोर उभे असताना त्यांनी काय म्हटलं ऐका. रामदास स्वामी पांडुरंगाच्या समोर उभे आहे आणि पांडुरंगाला बोलतायत, इथे उभा का श्रीरामा मनमोहना मेघ श्यामा, चापबाने काय केले करकटावरी ठेविले, रामदासी सद्भाव जाना, राम झाला पंढरी राणा. उभे कुठे ते? पंढरपूरला. आणि काय म्हणताय, इथे उभा का श्रीरामा. काही लोक आले बाजूला रामदास स्वामीच्या. रामदास स्वामी, अरे हा राम नाही अयोध्येचा, हा कोण आहे? अरे हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. त्यावेळेला रामदास स्वामीच्या मुखातले शब्द आहे, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कोण आहे मला माहिती नाही, माझ्याकरता या पांडुरंगाच्या जागेवरच अयोध्येचा राम बसला, याला म्हणायची निष्ठा. उलट मी त्याला विचारतोय, चापबाने काय केले करकटावरी
ठेविले. अरे तुझ्या हातात बाण होता, बाण कोणता? 3 बाण के धारी? अरे तो ना होता, एकच बाण होता, पण तो बाण तू टाकला आणि कंबरेवरती हात ठेवला. याला म्हणायची निष्ठा. म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या जवळ ज्यांना राम दिसतो, निष्ठावंत भाव. अजून सोपं सांगतो. एकदा आमचे नाथ महाराज कोल्हापूरला गेले. नाथ महाराज कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला गेल्यानंतर अंबाबाईच्या मंदिरात नाचायलाच लागले. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची थाटी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवट्या शोभे वाढवंडी हो. पुंडलिक देवता शोभे वाढवंडी. ऐका, सर्व लोक नाथ महाराजांना म्हणतात, नाथ महाराज अहो तुम्ही ज्याचं वर्णन करताय तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात नाही, तुम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात आहे. ही ती अंबाबाई आहे ज्या अंबाबाईने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी लावाची तलवार दिली. अहो ती अंबाबाई. तुम्ही उभे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात आणि वर्णन करताय पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं. असं कसं काय हो? त्याला नाथ महाराज सर्व लोकांना सांगताय, हे तुमच्या करता कोल्हापूरची अंबाबाई असेल, पण माझ्या करता कोल्हापूरची अंबाबाई नाही, माझ्या करता पंढरपूरचा पांडुरंग परमात्माच कोल्हापूरला आला आणि अंबाबाईच्या जागेवर उभा आहे. कसा उभा आहे? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी. अजितदादा, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, तो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. तो बोला, तो बोला, कृष्णाबाई माऊली हो. तो बोला, तो बोला, तो बोला अंबाबाई माऊली हो. हातात वरती वरती गोड टाळी वाजवा सर्वजण पुरुष मंडळी. माता माऊली टाळी टाळी. जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती हो. अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती हो. तेहतीस कोटी देवच्या मुंडा उदो उदो म्हणती हो. तेहतीस कोटी देवच्या मुंडा उदो म्हणती हो. बोला बोला, बोला बोला, बोला बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला मुक्ताबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. वा वा, टाळी वाजवा एकदा जरा. निष्ठा असेल तर मग महाराज म्हणतात, तुम्ही कोल्हापूरला जरी गेले तरी कोल्हापूरला गेल्यानंतर तुमच्या अधिष्ठान देवता तुम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. सोपं सांगा, आपल्या भागाचं जर अधिष्ठान सद्गुरू श्री गजानन महाराज असतील, सद्गुरू श्री सखाराम महाराज असतील, तर मी या मताचा मनुष्य आहे. ज्यांनी आपल्या गावामध्ये परमार्थिक वारसा चावला असे सद्गुरू सखाराम महाराजांच्या अन्वयी आम्ही सुद्धा आहे. मुक्ताबाईच्या फळावरचं वैभव होतं सखाराम बाबा. कशाला म्हणायची निष्ठा? तुम्ही पंढरपूरला जा. ऐका, पंढरपूरला जा, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या. माफी मागून बोलतो, पांडुरंग म्हणून नाही घेतलं तरी चालेल, कमीत कमी सखाराम महाराज म्हणून जरी घ्या. हे तो एक संताट आहे, लाभ पायी उत्तम. गेले ना, लाभ मिळेल. मग महाराज संतांच्या ठिकाणी लाभ मिळेल. इथं चरित्र आता असं आहे की मनुष्य पाहायला गेला तर एका सामान्य मनुष्याला मनुष्य ओळखला जात नाही, संत ओळखायचा आहे. आम्ही संत म्हणायचं कोणाला तरी. पोटासाठी सोंग ढोंग
अरे तेथे कैसा पांडुरंग किंवा पोटासाठी संत झाले कलीत बहुत. जोपर्यंत ये लोकामध्ये तुकोबाराय होते तोपर्यंत कळले नाही महाराज. कधी कळणार आहे जगाचा मालक? ऐका, जगाच्या मालकाला ज्यावेळेला तुकोबाराला जगाचा मालक घेण्याकरता आला, पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मरकी जर्जर. ज्यावेळेला तुकोबाराला घेण्याकरता आले, तुकोबाराय चला वैकुंठाला. तुकोबाराय बोलतात मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. ऐका, फार गोळ आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण मी एकटा येणार नाही. ज्यांनी ज्यांनी 14 टाळकऱ्यांनी भजनाकरता मला साथ दिली त्यांना सुद्धा वैकुंठाला न्यावं लागेल. जगाचा मालक बोलतो मी न्यायला तयार आहे. तुकोबाराय गावामध्ये घेण्याकरता गेले लोकांना, चला मंबाजी बुवा, चला रामेश्वर शास्त्री, चला संताजी महाराज जगणारे, चला बहिणाबाई शिरूरकर, अहो चला सोनबा ठाकूर. प्रत्येकाला तुकोबाराय बोलतात चला. तुम्ही भजन करताय, का करताय? भजन जगाचा मालक भेटावा म्हणून भजन करताय. मग जगाचा मालक भेटावा म्हणून जर भजन असेल तर जगाचा मालक घेण्याकरता आलाय, सोडा हे, चला माझ्यासोबत. पण तुकोबाराय सोबत एकही यायला तयार नाही. शेवटी तुकोबाराय घरी आले. जिजाबाईला विचारू लागले, आवडे अचूल, आयुष्यभर देवाला शिव्या घातल्या तू, पण जगाचा मालक तुझ्या शिव्या सुद्धा आज पदरात घ्यायला तयार आहे, तुला वैकुंठाला न्यायला तयार आहे, चल आमच्यासोबत. त्याला जिजाबाई बोलते, मालक तुमच्या फाटलेल्या प्रपंचामध्ये मला कधी खायला मिळालं नाही, पण माझ्या भावानं आता म्हैस दिली आहे, आपल्या घरी दूध आहे, तुम्ही जा वैकुंठाला आणि जरा लवकर या. बरं काय म्हणत होत्या? जा आणि लवकर या. म्हणजे जिजाबाईला असं वाटत होतं माझा मालक कसा रोज भंडाऱ्या डोंगरावर जातो, भामचंद्र डोंगरावर जातो, घोराळेश्वरावर जातो आणि रोज परत येतो, तसं जिजाबाईला वाटत होता वैकुंठाला जातोय आणि पुन्हा परत येईल. जिजाबाईचे हे वाक्य ऐकून तुकोबाराय घराच्या बाहेर निघाले ना. तुकोबाराय बोलतात मी कोणालाच कळालो नाही. तुकोबारायने हात जोडले सुर लोकांना, आम्ही जातो हो आम्ही जातो, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजीवर होतो तुमचे गावी, आता कृपा सो द्यावी, राम कृष्ण हरी बोला, तुका जातो वैकुंठाला, आम्ही जातो हो आम्ही जातो, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबाराय जाताय, पण तुकोबाराय जायला निघाले. गावातले लोक बोलतात, तुकोबाराय अहो तुम्ही जा वैकुंठाला, पण जाताना मला काहीतरी आशीर्वाद देऊन जा. तुकोबाराय बोलतात मी तुम्हाला काय आशीर्वाद देऊ? अरे आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य जगाच्या मालकात आहे, तो समोर उभा आहे. अरे त्याला आशीर्वाद मागा, मला काय आशीर्वाद मागतात? या जगामध्ये कोणी कोणाला आशीर्वाद देऊ शकत नाही. प्रत्येकाचं जीवन कर्माने बांधलेलं आहे. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, जो इथं कर्म जसं करतो तसंच त्याला भोगावं लागते, दुसरं नाही. इथं केलेल्या कर्माचं फळ देवाला चुकत नाही, इथे केलेल्या कर्माचं फळ देवाच्या पत्नीला चुकत नाही. माफी मागून बोलतो, इथं केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकत नाही. कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. ऐका किती सुंदर होती. काड्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, ओ त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, अरे राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान.
सुखी राहावी प्रजा, सुखी राहावी प्रजा, विचार करून न्याय देणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार. धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. पाकिस्तानातले नाही ना कोणी? ऐका मग, बेंबीच्या तुटापासून आवाज द्या. ऐका किती सुंदर होती. काड्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, ओ त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, अरे राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. तरी होता शिवाजी राजा, ओ तरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा. सुखी राहावी प्रजा, सुखी राहावी प्रजा, विचार करून न्याय देणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार. धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की. पाकिस्तानातले नाही ना कोणी? ऐका मग, बेंबीच्या तुटापासून आवाज द्या. ऐक काय हा म्हणे महिना इठ्या. जिजाबाई म्हणे तुझे नाव पण ते की ते मला चालत नाही, पण काटा काढशील करा माझ्या पायातला. तो महात्मा म्हणे मी चांगल्या चांगल्याच्या पायातला काटा काढला. आकासूर, बकासूर, रुद्रासूर, कंसाचा काटा काढणारा मीच. एकदा संधी तर देऊन बघा. ऐका, तो महात्मा समोर आला. एका दगडावरती जिजाबाईला बसं नाही, दुसऱ्या दगडावरती बसला. आपले बालपणीचे दिवस आठवा. लहानपणी शाळेमध्ये खेळता खेळता जर आपल्या पायामध्ये काटा टुसला तर आपण शाळेत काटा काढत नव्हतो. आपण शाळेतून पळत पळत घरी यायचे, लंगडत लंगडत घरी यायचे. आणि घरी आले की मग आपल्या पायातला काटा कोण काढायचं? आई काढायची. वा, आपल्या पायातला काटा 2 जण काढतात. लहानपणी आई काढते, मोठ्यापणी बोला ना, बोला, घाबरू नका. हां हां हां, लहानपणी आई काढते दीपक दादा, आणि मोठ्यापणी तुम्हाला आता अनुभव येईल हळूहळू. हां, मोठ्यापणी बाई काढते. अजून सांगू का तुम्हाला? बाई काट्यानं काटा काढते. ज्याला कळलं त्यांना धन्यवाद आहे. आता ज्यांचे झाले की नाही त्याला बरोबर एंटीना लागल्या. पण जसं आपल्या लहानपणी आपली आई आपल्या पायातला काटा काढत होती, तसा जिजाबाईचा काटा काढण्याचा प्रयत्न केला महात्म्याने. पाय मांडीवर घेतला. काटा काट्याने काढण्याचा प्रयत्न केला तरी काटा निघत नाही. काटा हाताने काढण्याचा केला प्रयत्न तरी काटा निघत नाही. शेवटी काटा दाताने धरला, काटा बाहेर काढला. जसा काटा बाहेर काढला तसा लाल रक्त बाहेर आलं. लाल रक्त बाहेर आलं तेवढा पिवळा पितांबर फाडला. तो पिवळा पितांबर जिजाबाईच्या पायाला बांधला. रंगसंगतीनुसार एलिमेंटरी फाउंडेशनवाले जर असतील तर एका रंगसंगती पिवळा अधिक लाल रंग तयार होतो. भगवा, तो भगवा रंग जिजाबाईला सांगत होता, जिजाबाई ज्या महात्म्याची तुम्ही सेवा करताय तो फक्त तुझा पती नाही, तो पंचमवेद निर्माता तू काय, त्याची सेवा करा, जीवनात कोणती सास उरणार नाही. विचारलं का रे माझा मालक दिसला का तुला? हो, त्या डोंगराच्या कडेशी भजन करतोय. ऐका, मंद 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 पावनी लंगलत लंगलत जिजाबाई त्या कळेपर्यंत गेल्या. आणि कळेपर्यंत गेल्यानंतर जिथं तुकोबराय भजन करताय तिथपर्यंतचा प्रवास झाला. तिथपर्यंतचा प्रवास झाला. तुकोबरायांनी फक्त जिजाबाईला पाहिलं. आवळे, अरे आवली, थोडं लवकर आली असती. मी आताच पुंडलिक वरती हरी केला आणि तू आली. थोडी लवकर आली असती, तुझ्या कानावरती देवाचं भजन पडलं असतं. जिजाबाई बोलते, मला नाही ऐकायचं त्या मेल्याचं भजन.
तुम्हाला त्याचं वेळ लागलं, तुम्ही हा डोंगर चढून आले आणि तुमच्याकरता मला कळा चढावा लागला. चढता चढता माझ्या पायात काटा टुसला म्हटल्यानंतर तुकोबाराय बोलतात, आवले दाखव दाखव म्हटल्यानंतर ज्यावेळेला तुकोबाराय जिजाबाईच्या पायाकडे पाहताय, ऐका सावरकरकर ऐका, ज्यावेळेला पाहिलं पायाकडे नजर मारली त्यावेळेला पायाकडे पाहत नाहीये, लाल रक्ताकडे पाहत नाहीये, काट्याकडे पाहत नाहीये. पहिलाच प्रश्न केला तुकोबारांनी, अगं आवळे पितांबर कोणाचा आहे, अगं पितांबर कोणाचा आहे, पाया पडली की नाही त्याच्या. जिजाबाई बोलते, मालक मी तर पाया पडली नाही हो, पण जाता जाता तोच माझ्या पाया पडून गेला. अगं कोणत्या जन्मातलं पुण्य केलं, मी रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोराळेश्वर डोंगर, कधी भंडारा डोंगर, मी रोज हजारो वेळा या डोंगरावरून त्या डोंगरावर जातो. रोज माझ्या पायामध्ये हजारो वेळा काटे टुचतात. आवळे काटे टुचत नाही, मी रोज काटा पाहून पाय ठेवतो. पायामध्ये जागा नाही काट्यांना, एवढे काटे पायात, कुरूप कमी काटे जास्त आहे. माझ्या पायामध्ये काट्यांना जागा नाही ग, एवढे काटे माझ्या पायात टुचले, पण माझ्या पायातला काटा काढण्याकरता कधी तो आला नाही. पण योगियांचे ध्यानी ध्याताना तुळशी तोतू आम्हापाशी मागे पुढे, तू कोणत्या जन्मातलं पुण्य केलं की जगाचा मालक आला आणि त्याने तुझ्या पायातला काटा काढला. जिजाबाईने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. भंगाच्या दृष्टिकोनाने जिजाबाई बोलते, मालक मी कोणत्या जन्मातलं पुण्य केलं मला माहिती नाही, मी फक्त एक काम केलं, मी एका साधू करता भाकर घेऊन आली. साधू करता भाकर घेऊन आली तर जीवनातला परमोच्च लाभ आहे, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जर साधूकडे भाकर घेऊन गेले तर जगाचा मालक पायातला काटा काढतो, याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे. म्हणून काही करायचं नाही. म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरेना. का उरत नाही आज, कारण संत आपल्यावरती कृपा करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना. हे सर्व मिळवायचं असेल तर एक करा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. दान केले संती कल्पांती सरेना. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. जीवनामध्ये जर आपल्या जीवनामध्ये संतांची सेवा करायची आहे, दुसरी संतांची सेवा नाही, एकच संतांची सेवा आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या घरातून, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या घराण्यातून एकाने तरी महिन्याची मुक्ताबाईची, महिन्याची सकाराम बाबाची, महिन्याची सद्गुरू समर्थ श्री गजानन महाराजची वारी करणे, हेच संतांची सेवा आहे. एवढं जरी केलं तरी तुमच्या जीवनामध्ये परमोच्च लाभ आहे. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आईसाहेब मुक्ताबाईच्या चरणी, स्वानंद सुकनाशी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थे सर्वच गुरुवारांची समर्पित करतो. बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक झाली असेल तर माझा बुद्धीचा दोष. सर्वच गोड मंडळीने गोड नियोजन केलं आहे. असंच नियोजन दरवर्षी करत चाला. शिवाजी दादा खरंच धन्यवाद आहे. तुमच्या सवंगड्यांना, तुमच्या मित्रांना, बसा जरा 2 मिनटं खाली बाबा, सर्वांनाच ज्यांच्याकडे जेवण केलं, आमचे शहापूरचे जावाई भगवान दादा, ते म्हणत बा तुमच्याकडचीच ते काय बर्फी होती याची दाबून खायला लावली त्यांनी, आता त्रास व्हायला लागला. काही आहे का तुमचं दुसरं नियोजन? बरं बरं, हां 2 मिनिट छोटासा पिंगळा म्हणून दीपक दादांची इच्छा आहे. छोटासा पिंगळा म्हणून सेवेला विराम देऊ. फक्त सर्वांना विनंती आहे, आता 2 मिनिटाकरता मस्त गोड टाळी मोकळं खोला, थोडं ट्रबल द्या, इको द्या. श्री विठ्ठल या आजी दादा द्या जरा मोकळं, चाटपाना लावा द्या थोडा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत्य शेवटी बा आळ बांधून नेईल, सरत्य शेवटी बा आळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी
वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान हो लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा अवघा अवघा दांगड भिंगागे दांगड भिंगागे अवघा दांगड भिंगागे अवघा दांगड भिंगागे अवघा दिगागे अवघा दिगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे कोरोनी उचित कोरोनी उचित प्रेम घाली हृदयात हात 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 वरती वरती सर्वजण मातावली पुरुष मंडळी हात वरती वरती दान मागायास आलं दान मागायास दान मागायास आलं दान मागायास हे दान मागायास आलं दान मागायास दान मागायास आलं दान मागायास पोर करुणियास आलं दान मागायास पोर करुणियास आलं दान मागायास पोर करुणियास दान मागायास थोर करुणियास दान 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 मागायास आल दान मागायास 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 हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझा सर्वजण वरती हात करा तरुण मंडळी थांबा थांबा टाळ राहू द्या करा वरती हात मस्त सर्वजण करा असे नको करा मोकळे करा वरे चांगले मुक्ताबाई करता जोग महाराजांकरता सकाराम महाराजांनी आपल्या गावाला परमार्थ लावला एकदा त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे वरती हात मोकळे मस्त मी पुढे म्हणतो माझ्या पाठीमागे सर्वजण बोला सर्वजण बिंबीच्या देठापासून सर्वजण बोलायचं माझा सप्ताह कसा आमचा आहे आम्हाला उद्या मुके सर्वजण तुम्हाला देवाची शपथ आहे देव आमचा बाप लागतो तुमचा मावसा आहे की नाही आहे ना वरती आज सर्वजण बेमीच्या देठापासून तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे पाहून का शेजारचा कोण आहे तर अगदी बेंबीच्या देठापासून सर्वजण आवाज द्या माझा वा वा सुंदर माझा मल्हारीची माझ्या मल्हारी माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची बाबाईची काय बाबी होईना बाबाईची काय वारी होईना बाबाईची काय बाबी होईना बाबाईची काय वारी होईना बाबी काय बाबी होईना बाबाईची काय बाबी होईना बाबाईची काय वारी होईना बाबाईची काय वारी होईना दौर फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डौर 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 फिरवितो तुम्ही
डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका वरती वरती सर्वजण टाळी 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 पिंगळा 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 भांगारी बोल बोली तो देखा पिंगळा भांगारी बोल बोली तो देखा बोल बोली बोल बोल तो देखा बोल बोली तो देखा पिंगळा भांगारी बोल बोली तो देखा